आमदार राजाभाऊ खरे शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम। अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त भागांचा तात्काळ केला पाहणी दौरा। मोहोळ विधानसभा मतदारसंघात दिनांक 25 मार्च 2026 रोजी संध्याकाळी झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर कर्तव्यदक्ष आमदार राजाभाऊ खरे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून परतताच कोणताही विलंब न लावता थेट नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा सुरू करून शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून घेतल्या। दौऱ्यादरम्यान आमदार खरे यांनी द्राक्ष, केळी, मका, डाळिंब व शेवगा या पिकांचे मोठ्या प्रमाणावर झालेले नुकसान प्रत्यक्ष पाहिले। अनेक ठिकाणी द्राक्ष बागा उद्ध्वस्त झालेल्या असून केळीच्या बागा वादळी वाऱ्यांमुळे पूर्णपणे कोसळल्याचे चित्र त्यांनी पाहिले। शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास निसर्गाच्या या संकटामुळे हिरावून गेल्याची वेदना त्यांनी अनुभवली असून शेतकऱ्यांना धीर देत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा विश्वास त्यांनी दिला आहे। या पाहणी दौऱ्यात आमदार खरे यांनी सर्व संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेत परिस्थितीचा सखोल आढावा घेतलाय। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे त्वरित पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश देत मदत प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वेळेत मिळावी यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्य करावे असेही त्यांनी बजावले। तसेच अनेक ठिकाणी वादळामुळे वीज पुरवठा खंडित झाल्याने निर्माण झालेल्या अडचणींची दखल घेत तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश त्यांनी महावितरण विभागाला दिले। शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण भासू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या। या प्रसंगी मोहोळचे तहसीलदार श्री सचिन मुळीक, तालुका कृषी अधिकारी श्री निगडे, महावितरणचे उप अभियंता पटवेकर साहेब तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक व मंडळ अधिकारी उपस्थित होते। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना मानसिक धीर देत शासन दरबारातून योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार राजाभाऊ खरे यांनी स्पष्ट केले। शेतकऱ्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचा आपला निर्धार त्यांनी यावेळी पुन्हा एकदा अधोरेखित केलाय।